उन्हाळ्याला यावं प्रशांत नेहमी असते पण तिथे यावं लागली पण लक्षात चालू शकत तुम्ही आयुष्यात तिथे केलं होतं तिथं जाण्याचं वेळ नव्हतं पण सगळ्या गोष्टी काही तुमच्यामध्ये असतात असत नाही आणि आज प्रशांत प्रति असले नाही साधारण जीवनामध्ये विचारासाठी काम करणारे कार्यकर्ते देखील मर्यादित असतात आणि या सगळ्या परिसरामध्ये गेली अनेक वर्ष लोकांच्यासाठी कष्ट करण्याची भूमिका प्रशांत पक्षाने केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो विचार केला तर हा या पक्षाला आणि सरकारला मोठा आघात आहे पक्षासाठी आरोग्याचं कष्ट करण्याची तयारी ही प्रशांत पक्षांची नेहमीच असते आणि सुंदर स्वतःचा संघटनेसाठी लोकांच्यासाठी सरकारसाठी देण्याचं काम प्रशांत पक्षाने सातत्याने त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी तुमच्या माझ्या कुणाच्या हातात असत नाही आणि योग्यतेच घ्यायला कुटुंबाचा आघात झाला की त्यांच्याबद्दल आस्था असलेल्या त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या हितचिंता करून सुद्धा हा मोठा आघात पक्षावर सुद्धा हा मोठा आघात आज ते निघून गेले आम्ही लोकांची जबाबदारी वाढली त्यांच्या घरी आली होती ज्या वर्गाच्यासाठी कष्ट करायची भूमिका त्यांनी सातत्याने केली त्या वर्गाच्या सुखदुःखाची अनेक व्यक्तीने सतत जागून राहणं हीच खऱ्या अर्थानं प्रशांत सरकारनं श्रद्धांजली मी त्या अधिक बोलू इच्छित नाही या सगळ्या दुःखात आपण सगळेच आहात पण शेवटी या प्रसंगावर सुद्धा नाच करण्याची हिंमत आपल्याला दाखवून पाहिजे आणि ती आपण कशी दाखवत आहे याच्यात आपल्या सगळ्यांची परीक्षा आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो कुटुंबियांना हा धक्का सहन करणं आपण किती सांगितलं तिथे काही सोपी गोष्ट नाही आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा कुटुंबाच्या पाठीशी कायम राहतील एवढा विश्वास त्या ठिकाणी मिळेल हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.